हॅलो स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. खूप दिवसापासून आपण ज्या गोष्टीचा प्रतीक्षा करत होतो ती गोष्ट फायनली झाली आहे. म्हणजे कॅपचं रजिस्ट्रेशन चालू झालं. कॅप म्हणजे सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस. इंजिनिअरिंग कॉलेजेस जेवढी काही आहेत त्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजचं एकाच पोर्टलमधून ऍडमिशन करण्यासाठी कॅप पोर्टल ओपन होतं. आता सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट की आपल्याला या सर्व कॉलेजेसला अप्लाय करायचं असेल तर कॅपचं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन प्रोसेस करावी लागेल. सो रजिस्ट्रेशन आपण आता कालपासून म्हणजे साधारण 2 तारखेपासून रजिस्ट्रेशन स्टार्ट झालंय. हे रजिस्ट्रेशन करण्याची लास्ट डेट ही 12 जुलै आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे ती 13 जुलैपर्यंत आहे. सो या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिलं असणार आहे एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे, जो रजिस्ट्रेशनचा फॉर्म साधारण 10 स्टेपचा आहे. या 10 स्टेप्समध्ये तुम्हाला जनरल डिटेल्स, कॅटेगरी डिटेल्स, तुमचे सीईटीचे मार्क्स ऑटोमॅटिकली फेच होतील, 12थला किती मार्क्स पडले ते टाकावे लागतील, जेई मेनचे मार्क्स तुम्हाला फेच करावे लागतील. जेई मेनच्या बाबतीत सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जेई मेनचे मार्क्स मागच्या वर्षीपर्यंत डायरेक्टली स्टुडंट अप्लाय करू शकत होता, डायरेक्टली स्टुडंट एंटर करू शकत होता किंवा त्याचा ऍप्लिकेशन नंबर, रोल नंबर टाकल्यानंतर फेच होत होता. पण यावर्षीपासून त्याची वेगळी सिस्टम तयार केली आहे की वेगळी सिस्टम म्हणजे डिजी लॉकर नावाचं एक ऍप्लिकेशन आहे. मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांकडे हे डिजी लॉकर असणार आहे, कारण सीईटीचं ज्यावेळी आपण रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावेळी डिजी लॉकरवरून केलेलं. सो डिजी लॉकर ही असं ऍप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये स्टुडंटचे सगळे डॉक्युमेंट्स असायला पाहिजेत. सो सगळं स्टुडंट्सनी आत्ताच डिजी लॉकरचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे आणि डिजी लॉकरच्या ऍप्लिकेशनमध्ये प्रत्येकानं आपलं जेई मेनचा रिझल्ट फेच करायचा. हे करताना जेई मेनचा ऍप्लिकेशन नंबर आणि कोणत्या इयरला तुमची परीक्षा झाली, सेशन 1 आहे की सेशन 2 आहे हे टाकायचं आहे आणि फेच करायचं आहे. सगळ्यात पहिलं तुमच्या मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. म्हणजे लिहून सांगतो तुम्हाला. एक, ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. दुसरा मुद्दा आहे जेई मेनचा रिझल्ट फेच करा. जेणेकरून होतंय काय की ज्यावेळी तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म भरताय त्यावेळी तिथं एक कॉलम येतोय की डिजी लॉकर वरून तुम्ही फेच करायचा. सो डिजी लॉकर वर क्लिक केल्यानंतर तुम्ही आपला आधार कार्ड नंबर टाकायचा, ओटीपी येतो, ओटीपी आल्यानंतर मग पुढच्या स्टेपला एक एक पिन कोड असतो, तो टाकल्यानंतर डिजी लॉकरच्या एक अलाव म्हणून म्हणजे एक ऑप्शन्स येतात की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत, त्यातला जेई मेनचा रिझल्ट सिलेक्ट करायचा आणि अपलोड करायचा. एवढं केल्यानंतर तुमचे जेई मेनचे डिटेल्स फेच होतील. सो सगळ्यांसाठी हे इम्पॉर्टंट आहे की जेई मेनचा रिझल्ट तुमच्या डिजी लॉकर अकाउंटवर फेच झाला पाहिजे. तो पहिल्यांदा घ्या. तो घेतल्यानंतर तुमची प्रोसेस थोडी स्मूथ होईल. दुसरा मुद्दा यावर्षी अजून एक चेंज असा आहे की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटच्या बाबतीत. मागच्या वर्षी डिरेक्टली कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट विद्यार्थी अपलोड करू शकत होता. यावर्षी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा फेच होत आहे. सो ते फेच होताना सुद्धा तुमचा जो कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर आहे, जो नंबर ईडी वरून स्टार्ट होतो, काही लोकांचा तो ईडी 2025, काही लोकांचा ईडी 2026 असा असेल, तर तो नंबर टाकल्यानंतर फेच ऑप्शन म्हटल्यानंतर तो फेच व्हायला पाहिजे. सो तो डेटा सुद्धा ऑटोमॅटिकली फेच होतो. अपार आयडीच्या बाबतीत तिसरा एक महत्वाचा मुद्दा यातला की अपार आयडी सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडे अपार आयडी असेलच. अपार आयडी नसेल तर अपार आयडी आपण काढू शकतो आणि कारण सर्व विद्यार्थ्यांनी सीईटीच्या पेपर वेळी किंवा सीईटीचा फॉर्म भरताना सुद्धा अपार आयडी काढलेला आहे. त्यामुळे यावर्षीच्या प्रोसेसमध्ये हे 3 मेजर चेंजेस आहेत. परत एकदा सांगतो, जेई मेनचा रिझल्ट तुम्हाला डिजी लॉकरवरून फेच करून घ्यावा लागेल. दुसरं, कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला डायरेक्टली पोर्टलवरून कास्ट व्हॅलिडिटी नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली फेच होईल. आणि तिसरा मुद्दा, अपार आयडी तुमच्याकडे त्याचं एक पीडीएफ आहे तेही असणं आवश्यक आहे. सो तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस स्मूथ होईल. रजिस्ट्रेशन 12 तारखेपर्यंत चालेल. रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि 2 पद्धती आहेत. एक ऑनलाईन व्हेरिफिकेशन आहे, ऑफलाईन व्हेरिफिकेशन आहे. दोन्हीपैकी एकानं व्हेरिफिकेशन करून पुढे जायचं. व्हेरिफिकेशन आणि नंतरच्या गोष्टींसाठी आपण परत एक व्हिडिओ बनवू, पण आता सध्यासाठी एवढं इम्पॉर्टंट आहे. सो थँक्यू सो मच आणि परत भेटूया.